वडगाव नगरपंचायतीची निवडणूक सार्वत्रिक 2025 ही येत्या 2 डिसेंबर रोजी होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI महायुतीच्या उमेदवार म्हणून ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव माळसकर यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मृणालताईंचं नाव हे सुरुवातीच्या टप्प्यातच आघाडीवर गेलं। त्याचं कारण असं की वडगावकर मतदार बंधू भगिनींनी ॲडव्होकेट मृणाल या उच्च शिक्षित आहेत, कायद्याच्या अभ्यासक आहेत, तरुण तडफदार आहेत आणि म्हणून वडगावकर नागरिकांच्या ज्या नगरपंचायतीतून अपेक्षा होत्या त्या निश्चितपणे यापुढील काळामध्ये त्या पूर्ण करणार आहेत। आपल्याला माहिती असेल की वडगाव मावळ हे तालुक्याचं मुख्यालय आहे आणि तालुक्याचं मुख्यालय असणारी ही नगरपंचायत, परंतु या ठिकाणी नागरिकांना गेल्या 5 वर्षामध्ये ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं त्या समस्या फार मोठा त्याचा पाडा आहे। परंतु त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर सत्ताधाऱ्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये या वडगावकर नागरिक बंधू भगिनींना आणि खास करून माझ्या माता भगिनींना पिण्याचं शुद्ध पाणी दिलेलं नाही। ज्यांना पिण्याचं शुद्ध पाणी देता येत नाही त्यांनी तर अन्य सुविधांना देखील वाटाण्याच्या अक्षता दाखवलेल्या आहेत। माझ्या माता भगिनी जेव्हा आठवडे बाजारात जातात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी साधं सुलभ शौचालय देखील उपलब्ध केलेलं नाहीये। कचऱ्याची फार मोठी समस्या आहे। कचऱ्याची गाडी दिवसाआड येते, नागरिक त्यांचा करोडपती पैसा वेळेवर नगरपंचायतीकडे भरत असताना त्यांना ज्या सुविधा देणं अपेक्षित आहेत त्या अपेक्षित सुविधा या नगरपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून नागरिकांमध्ये या सत्ताधाऱ्यांमध्ये बद्दल प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। भारत आपण म्हणतो की 2027 साली महासत्ता होणार आहे आणि ही महासत्ता होत असताना आपल्या वडगाव शहरामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बँकेचे ATM दिसण्याच्या ऐवजी इथं जागोजागी पाण्याचे ATM दिसत आहेत आणि म्हणून नागरिक या ठिकाणी या पाण्याच्या समस्या असेल, कचऱ्याची समस्या असेल, सार्वजनिक सुविधांचा विषय असेल, या सर्व सुविधांना सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता दाखवले। ते म्हणतात की आम्ही विकास करत आलोय आणि विकास करत राहू, परंतु कसला विकास केलाय त्यांनी? आपण जर पाहिलं असेल तर आज त्यांचे पगारी नोकर आहेत ते सोशल मीडियावर वेगवेगळ्या जाहिराती दाखवतात, कुठेतरी चेंबर तुटलाय आणि पटकन चेंबर बदलल्याचं दाखवतात। पण माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे की हे तुटलेले चेंबर आहेत, हे चेंबर 30% कमिशन मधले आहेत आणि मग 30% कमिशन घेतलं तर त्या ठिकाणी साहजिकच हे चेंबर वेळोवेळी तुटणार आहेत आणि मग ती सत्ताधाऱ्यांनी जे कमिशन काढलेलं आहे ते कमिशन जनतेसमोर येऊ नये, वडगावकर मतदार बंधू नागरिकांच्या समोर येऊ नये म्हणून ते ताबडतोब त्या ठिकाणी ते चेंबर बदलण्याचा केविलवाना प्रकार करतायत। परंतु आता वडगावकर जनता या सर्व गोष्टीला कंटाळलेली आहे की सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला आणि त्यांच्या कमिशनखोरीला वडगावकर नागरिक आणि मतदार बंधू हे अक्षरशः कंटाळून गेलेले आहेत। माझ्या माता भगिनींना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न राबवतो, कारण की शुद्ध पाणी प्यायला आजही त्यांना सकाळी पहिलं 10 रुपयाचं नाणं खिशात घालायला लागतं आणि पाण्याचं ATM त्यांना शोधावं लागतं। त्याचप्रमाणे रस्त्याचा विषय आहे, दुसरा विषय आहे आरोग्याचा विषय आहे आणि खास करून ज्या मूलभूत सार्वजनिक सुविधा आहेत त्या माझ्या वडगावकर नागरिक बंधू भगिनींना उपलब्ध करून द्यायच्या आहेत। आपल्याला माहिती सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो की मागीलच 15 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या ठिकाणी लोहगड किल्ल्यावर भेट द्यायला आले होते आणि त्यावेळेस ॲडव्होकेट मृणाल त्यांना भेटल्या आणि त्यांनी देखील मृणालला शब्द दिलेला आहे, मृणाल तू वडगावकर नागरिकांचा प्रतिसाद घेऊन निवडून ये, तुझे जी कामं असेल तुला लागेल तेवढा निधी आम्ही निश्चित देणार आहे आणि खास करून माझ्या लाडक्या बहिणीसाठी त्यांनी हा निरोप दिलेला आहे आणि मला विश्वास आहे या शहरातील सर्व लाडक्या बहिणी या देवाभाऊंच्या मागे आणि मृणालच्या मागे निश्चित उभ्या राहतील। खरं तर मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपाबद्दल मला काहीच बोलायचं नाही, कारण की ते तालुक्याचे नेते आहेत आणि त्यांनी असे आरोप करणं म्हणजे मला ती गोष्ट योग्य वाटत नाही। कारण की ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव माळसकर ही एक तरुणींचं प्रतिनिधित्व करते। या शहरातील नव्हे तर या तालुक्यातील ज्या युवती आहेत, ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींचं ते नेतृत्व करत असताना एका युवतीबद्दल ती राजकारणामध्ये येत असेल आणि समाजाला जर पुढे न्यायचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की सुनील अण्णांसारखा एक राजकीय नेता
या राजकीय नेत्यांनी असं वास्तविक तर बोललं नाही पाहिजे होतं. ते त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हटले की मी मृणालताईंचं स्वागत करतो, परंतु हे स्वागत करत असताना त्यांनी मिश्किलपणे त्यातून तीर देखील मारलेला आहे. तर माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही एक जर होतकरू तरुण तडफदार युवती जर राजकारणामध्ये येत असेल आणि समाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असेल, ती उच्च शिक्षित आहे, कायद्याचे अभ्यासक आहे, तर त्यांना जर तुम्ही असा प्रकार करत असेल तर तो तिला विरोध नसून या तालुक्यामधील या राज्यामधील ज्या उच्च शिक्षित युवती आहेत आणि ज्या समाजाचं नेतृत्व करायला इच्छुक आहेत त्यांना त्यांनी दुखावण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब हे या ठिकाणी निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं आलेले आहेत. निश्चितच त्याचा ऍडव्होकेट मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांना फायदा होणार आहे. दिलेला आहे. त्यांनी सांगितलं परवा की मी वडगाव नगर पंचायतीला कितीतरी कोटी रुपयाचा निधी दिलाय. ते निधी आणतात इथं, पण इथले सत्ताधारी आहेत, हे सत्ताधारी ज्या वेळेस निधी येतो तर त्या वेळेस त्यांचं कमिशन वाढलं जातं. 15%, 20%, 25%, 30% असं कमिशन त्या निधीमधून वरबडलं जातं आणि जो चांगल्या हेतूने आणलेला निधी आहे त्या निधीवर पाणी लोटण्याचं काम या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या कमिशनच्या बाबतीत वडगावकर नागरिकाचा मध्ये प्रचंड असंतोष आहे. पंचायत स्थापन झाल्यानंतर ते नगराध्यक्ष झाले आणि अगोदरच्या 5 वर्षामध्ये देखील ग्रामपंचायत सदस्य होते आणि नागरिकांना वाटलं की ग्रामपंचायत सदस्य असण्याचा फायदा हा नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षाला होईल आणि गावाचा सर्वांगीण असा विकास होईल. परंतु अक्षरशः वडगावकर नागरिकांचा मतदार बंधूंचा त्या ठिकाणी भ्रमनिरास झालेला आहे. आणि असं असताना आता परत नव्याने 2025 ची निवडणूक लागल्यानंतर या ठिकाणी महिला आरक्षण असल्यामुळे त्यांनी त्यांच्या सुवेद्य पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. ती उमेदवारी देत असताना त्यांनी वडगाव शहराच्या प्रभाग क्रमांक 6 मधून देखील स्वतःची उमेदवारी या ठिकाणी लढवत आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की स्वतः उभे राहिले, नंतर आता स्वतःच्या पत्नीला उभं केलं आणि त्या पत्नीला उभं केल्यानंतर तिला देखील ह्या वडगाव शहराचा कारभार हा स्वतंत्रपणे पाहू न देण्यासाठी स्वतःची खुर्ची त्यांना त्यांच्या शेजारी लावायची. आणि ही लावायची का तर गेल्या 5 वर्षामध्ये आपण जो भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार जनतेसमोर येऊ नये म्हणून दुसऱ्या मार्गाने या ठिकाणी वडगाव नगर पंचायतीच्या कारभारात यायचे. परंतु वडगावकर त्याच्या या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वडगावकर जनता हा त्यांचा राग दाखवल्याशिवाय राहणार नाही.